हे आहे वॉटरमेलन चीज फेटा चीज सॅलेड. लेट्स गो, बघूयात कसं होत आहे. सगळ्यात आधी घेतला हा मस्त कलिंगड, त्याच्यात सोबत हा विदेशी पालापाचोळा ज्याला लेट्यूस म्हणतात. मग आपला मेन हिरो फेटा चीज, त्यासोबत लिंबू तर आहेच कारण लिंबाचा रस आपल्याला पाहिजे. लास्टली हे विम लिक्विड. नाही भावांनो, सॅलेडमध्ये टाकायला नाही, जो काही पसारा केला आहे ना त्यानंतर भांडी घासायची त्याच्यामुळे लागणार हे विम लिक्विड. तर टोटल आपल्याला हे सगळं साहित्य लागणार आहे. आता आपला मेन मिशन सुरू करूयात, चला. मग काय नाही भावांनो, वॉटरमेलनचे जरा बारीक तुकडे केले. आपल्याला आपल्या हेटर्सचे करायचे असतात ना तसेच या विदेशी घासपूसचे पण तुकडे करून घेतले. वॉटरमेलनचे तर मगाशी केलेच होते आपण. आता जरा फेटा चीजकडे बघूयात. मग जरा वास घेऊन कन्फर्म केलं की चांगला आहे ना बाबा, आणि त्याच्यानंतर त्याचे तुकडे करून असं जे मस्त टाकलंय. आणि अर्थातच ज्यावेळी आपण चीज टाकतो त्याच्यानंतर थोडं टेस्ट पण करायचं असतं, सो टेस्टसुद्धा केलेलं आहे. चमचा वगैरे शोधायचा कंटाळा आला होता म्हणून म्हणलं आपल्या हातानेच करू, कारण भाऊ आपला रांगडा शेफ आहे. त्याच्यात आपण टाकूया चवीनुसार मीठ. भावांनो मगाशी रांगडा बोललो होता, ते मिठाचं जे जरा टाइमपास ॲक्सेंट म्हणून बोललोय. मीठ टाकल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचं ब्लॅक पेपर, नॉट काली मिरी, इट्स ब्लॅक पेपर. मग आता सगळं एक जीव करून घ्यायचं आहे, एकदम खळशीप्रमाणे, कन्सिस्टन्सी प्रमाणे. थोडा आपला हाताचं काम पण जाऊ देतात. आता तुमच्या घरी असलेल्या एस्थेटिक बोलमध्ये ते काढून घ्यायचंय आणि त्याला डेकॉर करायचंय. तर मित्रांनो, अथक परिश्रमानंतर हे आपलं, मी याला नाव दिलं आहे अग्लिओ ओलिओ वॉटरमेलन फेटा चीज सॅलेड तयार आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की ह्याला अग्लिओ ओलिओ का म्हणतो, कारण की हे दिसायला थोडं अग्लिओ आहे आणि वॉटरमेलन असल्यामुळे ओलिओसुद्धा आहे. त्याच्यामुळे हे अग्लिओ ओलिओ वॉटरमेलन फेटा चीज सॅलेड. तुम्हाला कसं वाटलं सांगा, हा आपला पहिला अटेम्प्ट आहे. सो अशा फालतूपणासाठी जिभेच्या चोचल्यांसाठी फॉलो करा.